नमस्कार, मी सीमा पाटील, सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. म्हणजे आज आपण करणार आहोत ज्वारीची चुरचुरीत रुमाली भाजी. दिवसभराची दमून संध्याकाळी घरी परत आलेली आपली माणसं भुकेलेली असतात. त्यांना गरमागरम चहा बरोबरच ही चविष्ट आणि चुरचुरीत भाजकी दिली की त्यांचं पोटही भरतं आणि घरच्या गृहिणीला आपल्या माणसांना काहीतरी चांगलं आणि पौष्टिक दिल्याचं समाधान सुद्धा मिळतं. कमी साहित्यात होणारी आणि अतिशय चविष्ट अशी ही भाजी करायला सोपी आहे. सुरुवात करूया. चुरचुरीत भाजी. भाजकी करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे एक बाउल भरून मी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 2 मोठे कांदे उभे आणि पातळ पातळ चिरून घेतलेले आहेत. कोथिंबीर, हिंग, तेल, 2 चमचे मी बेसन घेतलेलं आहे. 2 चमचे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. साखर, तीळ, हे आलं आणि लसणाची भरड आहे. धणा पावडर आहे, आमचूर, हळद, लाल तिखट आणि मीठ. प्रथम ना आपण एक थोडी कोथिंबीर बारीक कापून घेऊया आपल्या भाजक्यांमध्ये टाकण्यासाठी. हे बाजूला ठेवूया आणि आता हे परात घेऊया. परातीमध्ये आपण प्रथम हा जो कांदा घेतलेला आहे तो आधी घालूया. कांदा शक्य होईल तेवढा पातळ पातळ कापायचा. आता ह्याच्यामध्ये आधी 2 चमचे मी बेसन घालते. हे 2 चमचे तांदळाचं पीठ आहे ते घालते. तीळ 1 चमचा घेतलेले आहेत ते घालते. 1 चमचा मी आलं आणि लसणाची भरड करून घेतलेली आहे ती घालूया. साखर पाव चमचा घेतलेली आहे ती मी घालते. धणा पावडर अर्धा चमचा घेतली आहे. हळद अर्धा चमचा घेतली आहे. आमचूर पाव चमचा घेऊया आपण. लाल तिखट अर्धा चमचा सुद्धा घेऊया. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण वाढवलं तरी हरकत नाही. सध्या मी छोटा अर्धा चमचा मीठ घालते आणि नंतर मग चाकून त्याप्रमाणे मीठ आपण ऍडजस्ट करू शकतो. हिंग घालूया कारण बेसन वगैरे जरा पचायला कठीण असतं म्हणून थोडंसं हिंग घालूया. ज्वारी हलकी असते, पचायला पटकन पचते, पण बेसन घालते आपण म्हणून मी हिंग घालते. आता त्याच्यामध्ये पण ज्वारीचं पीठ सध्या मी अर्धा बाउल घालते. ही बारीक कापलेली कोथिंबीर घालूया. आता हे कोरडं आधी आपण सगळं मिक्स करून घेऊया. मीठ मसाले पिठामध्ये सगळे पीठ वगैरे सगळे एकमेकात मिक्स होतील. आणि आता हाताने ना आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया. पीठ मध्यम मळायचं, कडक मळायचं नाही. एकदम सैल पण मळायचं. भाजक्यांचं आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. माझं हे पातळ पण झालेलं नाही आणि घट्ट पण नाही, मध्यम मळलेलं आहे पीठ मी. आता ना आपण हे पीठ साधारण 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत कारण आपली ही सगळी पीठ वगैरे सगळं ना एकजीव व्हायला पाहिजे. आणि जरा ती 10 मिनिटं ठेवली ना की ती फुगतात पण पाण्यामध्ये आणि मग आपली भाजी छान होतात. म्हणून एक 10 मिनिटं हे पीठ आहे ना हे झाकून ठेवूया. भाजकी करण्यासाठी मी हे एक पोलपाट घेतलेला आहे आणि 10 मिनिटं झालेली आहेत. त्याच्यामुळे आता पीठ बरोबर भिजलेलं आहे. थोडंसं पाणी आपण या पोलपाटावरती टाकूया
आणि हा एक रुमाल घेतलाय मी. हा रुमाल पण पाण्यामध्ये भिजवून घेऊया आपण. आणि तो ह्या पोलपाटावरती ठेवूया. हे पीठ तयार आहे. मध्यम आकाराचा आपण गोळा घेऊया. आणि पाण्याचा हात घेऊनच असा परत आपण हे पातळ पातळ करूया. पाणी लावून लावून जेवढं जमेल तेवढं आपण हे भाजकं पातळ करायचं. या रेसिपीला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत. पेनला यांना भाजकं म्हणतात, काही ठिकाणी थालीपीठ पण म्हणतात. हे पातळसं भाजकं तयार झालेलं आहे. तर मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. हे भाजकं आपण भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तो तापला की आपण हे भाजकं तव्यावर टाकणार आहोत. अतिशय पातळ झालेलं आहे बघा माझं भाजकं. जेवढं शक्य होईल तेवढं आपण हे भाजकं पातळ करायचं. तयार झालेलं भाजकं आहे ना, मी रुमालासहित चलणार आहे आणि ती तव्यावर घालणार आहे. असं रुमाल उचलून तव्यावर घालणार आहे. तव्याला मी थोडासा तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि तवा चांगला तापलेला आहे, त्यातून वाफा येतात. आता आपण काय करूया, आपलं जे तयार झालेलं भाजकं आहे ना ते तव्यावरती टाकणार आहोत. तर आता कसं टाकणार हे भाजकं, तर भाजकं असं घ्यायचं हातावरती आणि असं टाकायचं तव्यावर. आणि हा रुमाल आहे तो हळू काढून घ्यायचा. या भाजक्यावरती ना काही काही ठिकाणी वरून सुद्धा तीळ लावतात. पण आतमध्ये घातलेलेच आहेत, पण वरून पण तीळ लावतात काही जण. आपण पण लावूया. बाजूने थोडंसं तेल सोडूया चमच्याने. आणि आपण 2 मिनिटं साधारण झाकून ठेवूया. गॅस मात्र मध्यम ठेवायचा, नाही तर खालून करपतील आपली भाजकी. 2-3 मिनिटं झालेली आहेत झाकण ठेवून. झाकणाचं काढून पाहूया आपण. गॅस थोडासा वाढवते मी. आणि हे भाजकं आता उलटूया आपण. दुसऱ्या बाजूने पण मी 1 चमचाभर साधारण तेल घालते. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशी जुनी रेसिपीज आपल्या चॅनलवरती खूप आहेत. रुचकर, स्वादिष्ट आणि जुन्या रेसिपीज खूप आहेत. आणि वेळ मिळेल तेव्हा चॅनलला भेट द्या. 2 मिनिटं आता मी परत खालची बाजू सुद्धा झाकून ठेवते. 2 मिनिटं शिजवून घेणार आहे खालची बाजू सुद्धा. 1-2-3 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढूया. आपल्या भाजक्याच्या दोन्ही बाजू छान खरपूस भाजलेल्या आहेत बघा. आणि छान असं चुरचुरीत झालेलं आहे आपलं भाजकं. दाबून दाबून असं छान चुरचुरीत करायचं ते कालथ्याने. भाजकं आपलं झालेलं आहे. मी आता हे प्लेटमध्ये काढलेलं आहे त्याला. दोन्ही बाजू आपल्या भाजक्याच्या अगदी छान झालेल्या आहेत बघा, खरपूस भाजलेले आहेत. अशी आता सगळी भाजकी मी करून घेते.
आपली पातळ पातळ आणि चुरचुरीत भाजकी तयार आहेत. लोण्याच्या गोळ्याबरोबर आपण ती खाणार आहोत. रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि लाईक करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.